भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान तिघी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा। मी आता मार्ग देण्याचे कारण सांगते। मार्ग देण्याचं कारण असं की आम्ही सिंधीला हवनाला गेलो होतो। तिथे त्यागाचे हवन होते माझ्या मावस सासूकडे, त्यागाचे हवन होते माझ्या मावस सासूकडे आणि तिथे अशी चर्चा बैठक झाली होती। आम्ही पूर्ण अटेंड केलं, तिथे सकाळीच गेलो होतो, तिथे पूर्ण हवन वगैरे पूर्ण पाहिलं आणि तिथे पाहिल्यावर मग असं चर्चा बैठक अटेंड केल्यावर मग माझ्या लक्षात आलं की आपल्या घरी पण असा त्रास आहे दारूचा। आपण तर दारू नाही, तुम्ही नाही घेत म्हटलं यांना दारू, पण बाकीचेच किती त्रास आहे म्हटलं। माझे सासरे पण दारू पित होते, माझे 2 देर पण दारू पित होते। एवढा त्रास होता का मी कधीच आईच्या घरी त्रास नव्हता बघितला दारूचा, मी तर कधीच नव्हता बघितला दारूचा त्रास। पण मला इतकं एवढा त्रास सहन करायला लागला की मी कधी म्हणजे असं वाटत नव्हतं मला की मी हा त्रास बघितला असून ना कधी म्हणून। असं वाटत होतं मला की हा त्रास केव्हा दूर होते आणि केव्हा सुधारते ग, असं वाटत होतं मला। त्यानिमित्त मग मी सगळ्यांना म्हणू की आपल्यापेक्षा मार्ग घेऊ मार्ग। खूप दिवस झाले म्हटलं का आपण मार्ग घेऊ, पण कोणीच नाही घेत आहे म्हटलं। पण मी तिथे शब्द दिला होता की माझी देर जर दारू सोडत असेल तर मी हा मार्ग घेईन म्हटलं। पण बघा तिथे 2011 मध्ये त्यागाचं हवन झालं होतं, तर त्या त्यागाच्या हवनामध्ये तर मग आम्ही सांगितलंच, मी माझ्या तोंडाने सांगितलं तिथे की मी ह्यांना मार्ग घेईन, तर मी पण मार्ग घेईन बा म्हणून। पण माझ्या पहिले माझ्या 2 नंबर देरांनी मार्ग घेतला हवाला 2014 मध्ये। मग मला 14 मध्ये मार्ग घेतल्यावर मला सांगितलं की यांनी मार्ग घेतला म्हणे। एवढी खुशी झाली मला, असं वाटत होतं की खूप म्हणजे डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं। मग राहिले ते माझे लहान देर आणि माझे सासरे, दारू पित होते माझे सासरे पण त्यांचा त्रास नव्हता। मग लहान देर राहिले होते, लहान देरांसाठी एवढा त्रास होता त्यांचा पण दारूचा की कोणी पण कोणाच्या सोबत पण भांडण करायचे, दारू पिले का बाहेर गेले बाहेर पण भांडण करायचे। त्या असं वाटत होतं हे केव्हा मार्ग घेईन, त्यांनी जर मार्ग घेतला तर आपण पूर्ण कुटुंब सुदृष्ट होतो बा। तर ज्यांच्यासाठी आम्ही शब्द दिले होते मी त्यांनी तर मार्ग घेतला, दोन्ही देरांनी मार्ग घेतला। मग राहिलो तर आम्ही म्हटलं आपण मार्ग शब्द दिले पण आपण केव्हा घेतो म्हटलं मार्ग, हे कधी समजतच नव्हतं। ते शब्द तर देऊन दिले होते पण दिशाभूल एवढी झाली होती, एवढ्या चुका होत होत्या, एवढं दुःख येत होतं आमच्यावर की ते दुःख नाही का लक्षातच नव्हतं इतकं केव्हा घ्यायचं बा मार्ग म्हणून। मग माझी मोठी मुलगी झाली, मोठ्या मुलीला आम्ही दवाखान्यामध्ये नेलं, म्हणजे लहान ते मार्ग घ्यायचाच होता त्यावेळेसच। मग दवाखान्यामध्ये नेले तिला दवाखान्यामध्ये नेल्यावर मेन रोडवरती दवाखान्यामध्ये द्यायच्या वेळेस पडली ती माझ्या हातून आणि अशी पडली अचानक मध्ये का ते कोणालाच असं समजलं नाही। सगळे आजूबाजूची जमा झाली माझ्याजवळ का झालं म्हणून। तिच्या डोक्याला एवढा मार लागला होता, पण त्या टायमात पण माझ्या तोंडून म्हणजे भगवंताचंच नाव निघालं। असं वाटत होतं की माझी मुलगी गेली, एकच होती पण ती गेली असं वाटलं होतं मला। पुन्हा मग घरी आलो, दवाखान्यामध्ये नावलं तिथे तर नाही नेलं मग आम्ही दवाखान्यामध्ये, पण दुसऱ्या दिवशी सेवाग्रामला नेलं। सेवाग्रामला नेल्यावर मग डॉक्टरनी चेक केलं तिला, डॉक्टर म्हणे की नॉर्मल आहे म्हणे। एवढं मनात जीव आला माझ्या की खूपच। मग त्याच्यानंतर मग मी यांना पुन्हा म्हटलं आपण शब्द दिला होता मार्ग घ्यायसाठी, तुम्ही का बरं नाही घेत म्हटलं। हे म्हणे नाही म्हणे आपण आता नाही नंतर घेऊन ये। मग 2015 मध्ये झाल्यावर मग 16 मध्ये माझ्या लहान देराने मार्ग घेतला। मग त्यांनी मार्ग घेतल्यावर पुन्हा मी म्हटलं आपण मार्ग घेऊ, नाहीच म्हणत होते। मग 2016 मध्ये शेवट मार्ग घेतला आम्ही, घेतला। मग माझे म्हणजे एवढं वाटत होतं की मार्ग घेतल्यावर सुख शांती। यांना काम नव्हतं, शुगर वाढली होती यांना, अचानक मध्ये शुगर झाली, शुगर एवढी होती की 700 750 पर्यंत गेली होती। अशी उभे राही ते चक्कर येत होते, कुठं पण बाहेर गेले की अशी चक्कर येऊन पडत होते। एवढं भीती वाटत होती का बरं असं होतं एवढ्या लवकर याच्यामध्ये। म्हटलं मार्ग घेऊ, म्हटलं आम्ही काकाजीकडे जाऊ म्हटलं। तर मग लहान मधल्या देराला विचारलं मी आपण मार्ग घेऊ म्हटलं आम्ही, म्हटलं चला ना म्हटलं। तर मग त्यांना फोन करायला सांगितलं, पक्क मन केलं मी, पूर्ण पक्क मन केलं माझं की नाही म्हटलं आता मार्ग घ्यायचाच म्हटलं। कारण म्हटलं मार्ग जर नाही घेतला तर आपण काही खरं नाही म्हटलं। मग गेलो आम्ही तिकडे काकाजीकडे गेलो, तन्मले काकाजीकडे। त्यांनी मग आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि मार्गदर्शन दिल्यावर दुसऱ्या दिवशी मग आम्ही पुन्हा घरी आलो। तरी त्या दिवशी घेतल्यावर काम ते
काकाजीकडून संध्याकाळी आलं. मग ते आजचा दिवस आहे म्हणते, दारू पिऊ का म्हणते थोडीशी म्हणते. मी म्हटलं घ्या, म्हटलं आज घेऊन घ्या, म्हटलं जेवढी प्यायची तेवढी घ्या म्हटलं, पण उद्याचा दिवस मी म्हणजे देत नाही म्हटलं, काय आहे तर तुमचं. तर ठीक आहे म्हणते. मग म्हणते नाही घेत म्हणते, तू शब्द दिला म्हणते नाही घेत म्हणते मी दारू म्हणते. घरी आलो, दुसरा दिवस गेला, 3 दिवसाचे कार्य घेतले. मग साफसफाईचे कार्य घेऊन आलो आम्ही. कार्य घेतल्यावर मग पुन्हा 3 दिवस झाल्यावर पुन्हा गेलो आम्ही. नाही, साफसफाईचे 3 दिवसाचे दिले, माफीचे सांगितलं. मग तिथून आलो, पुन्हा त्यांच्या घरी गेलो आम्ही 3 दिवसांनी कार्य घ्यायला. मग कार्य घेऊन आलो तिथून. तर असं वाटत होतं काम तर नव्हतं यांना, पण काम मिळालं. काम पूर्ण असं काम मिळालं. 1 रुपया त्यावेळेस आमच्याजवळ नव्हता, काहीच पैसा नव्हता राहायला, कारण की पूर्ण दारू पण पित होती, शुगरही वाढून होती, पोराचं पण पाहायचं होतं, पण पैसे म्हणून राहत नव्हते. म्हटलं जा तुम्ही कोणतं काम बघा म्हटलं. मग कंपनीमध्ये यांना काम मिळालं, कंपनीमध्ये जायला लागले. काम मिळाल्यावर मग सुखी समाधानी व्हायला लागले. ते नंतर त्याच्यानंतर माझी 2 नंबर मुलगी झाली तर तिला पण एवढा त्रास होता. जेव्हा पोटामध्ये होती ती 2 महिन्याची, तेव्हापासूनच तिला त्रास होता. माझ्या गर्भाच्या भोवताल पूर्ण गाठलेल्या होत्या. डॉक्टर म्हणाले की गर्भ पण वाढत आहे आणि त्या गाठी पण वाढत आहे. ज्यावेळेस ती 2 महिन्याची होती त्यावेळेस सोनोग्राफीला गेली तर डॉक्टर म्हणाले की तुरीच्या दाण्यापेक्षा मोठ्या गाठी आल्या म्हणे, आणि आजारात निघून नाही झाल्या म्हणे, तर हा म्हणे वाढत जाईल म्हणे. गर्भ आणि बाळ काही खरं नाही, तुझं आणि बाळाचं काही खरं नाही म्हणे, असं म्हणत होती. तर मी 4 महिने एवढं ब्लड गेलं मला. त्या ब्लडमध्ये मला डॉक्टरने सांगितलं की आता नॉर्मल होत आलं आहे म्हणे. 2 महिने तर खूप त्रास सहन केला मी. पण मग मी 3 एप्रिलला गेली नागपूरला. तिथे मग भगवंताला मी सांगितलं का मला आता हा त्रास नाही पाहिजे म्हटलं, खूप झाला म्हटलं, खूप कमजोर झाली म्हटलं मी म्हटलं आता. तिथं मग माझं शब्द दिला मी की माझं बाळ जर सुखरूप राहील म्हटलं तर सुखरूप राहिलं पाहिजे म्हणून मी सांगितलं भगवंताला. मग त्याच्यानंतर मग घरी आलो आम्ही 3 एप्रिलला संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी पण आम्ही मग कार्य आमची सुरूच होते. कार्य घेतली पुन्हा. कार्य घेतल्यावर मग मला तीर्थ करूनच देत होते घरी. दररोज तीर्थरक्षा करून द्यायची, कारण की माझं ब्लड कमी नव्हतं होत, त्याच्याने मला तीर्थरक्षा दररोज करूनच द्यायची. मग ती झाल्यावर तिचा जन्म झाल्यावर आम्ही आधार कार्ड काढायला गेलो खऱ्यांगण्याला आधार कार्ड काढला आणि तिथून लगेच आम्ही वर्धेला गेलो. थोडं काम होतं वर्धेला गेलो आणि वर्धेला पेट्रोल पंपाजवळ पुन्हा आमचा ॲक्सिडेंट झाला का ती माझ्या जवळच होती गाडीवर. तर आम्ही गाडीवरून पडलो, दुसऱ्या गाडीवाल्याने आम्हाला ठोस मारली. आम्ही गाडीवरून पडलो आणि लगेच मला लागलं. माझं ऑपरेशन झालं होतं कुटुंब नियोजनचं, माझ्या त्या कुटुंब नियोजनच्या ठिकाणी मला लागलं पुन्हा. खूप त्रास सुरू झाला, पण मी दवाखाना नाही गेली. मी भगवंताच्याच भरोशावर ठेवला की मला त्रास सहन होत नाही म्हटलं, पण मी भगवंतावरच सोपवलं पूर्ण का जे आहे ते तुम्हीच पहा म्हणून. आणि मग नंतर ते झाल्यावर माझ्या मुलीचं पण एवढं बरं झालं की माझ्या त्या लहान मुलीला पण काहीच नव्हतं लागलं त्या टायमामध्ये. आणि मग आम्ही काही दिवसांनी मग त्यागाचे कार्य घेतले. त्यागाच्या कार्यामध्ये पण आमचं सुखरूपतेनं सुरू झालं. त्याग झाला आमचं कुटुंब सुखी राहिलं आणि आमचं कुटुंब सुखी राहिल्यावर रोजीरोटी चांगली मिळू लागली त्याग झालं तेव्हापासून. आणि भगवंताला मी एकच विनंती करते की आमचं कुटुंब सुखी आणि समृद्धी राहू द्या आणि आम्हाला रोजीरोटी मिळू द्या चांगली. बस, नमस्कार.